नमस्कार, तुम्ही पाहत आहात डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शालेय कीर्दवही अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे तयार करता येईल. मोबाईल वापरता येणाऱ्या व्यक्तीला देखील वापरता येईल इतक्या सोप्या पद्धतीने शालेय अकाउंटचे काम करण्यासाठी डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरचा वापर अवश्य करा. डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही शाळेतील सर्व विभागाचे अकाउंट मॅनेज करू शकता. शाळा कीर्द, संस्था कीर्द, शालेय पोषण आहार कीर्द अशा अनेक विभागाच्या अकाउंटचे कामकाज तुम्ही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत व अचूक पद्धतीने करू शकता. कीर्दवहीचे कामकाज करण्यासाठी तुम्हाला एखादा नवीन विभाग ॲड करायचा असेल तर तुम्ही कीर्द प्रकारच्या पुढील प्लस साइन वरती क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला हवे तितके विभाग ॲड करता येतील किंवा यापूर्वी ॲड केलेले विभाग एडिट किंवा डिलीट करता येतील. ज्या विभागाच्या अकाउंटचे कामकाज तुम्हाला करायचे आहे तो विभाग लिस्टमधून सिलेक्ट करा. त्या विभागाचा अकाउंट डॅशबोर्ड तुम्हाला ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला त्या विभागातील आरंभिक शिल्लक, अंतिम शिल्लक, एकूण खाती, बँक खात्यातील शिल्लक, एकूण व्यवहार व एकूण पावत्या याबद्दलची डिटेल माहिती मिळेल. सिलेक्ट केलेल्या विभागातील लेजर किंवा खाती ॲड करण्यासाठी लेजर तयार करा या पर्यायाचा वापर करा. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलेल्या विभागातील हवे तितके लेजर ॲड, डिलीट किंवा अपडेट करू शकता. सिलेक्ट केलेल्या विभागाचा व्यवहार करण्यासाठी व्यवहार प्रकार या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला जमा किंवा नावे प्रकारचे व्यवहार करता येतील. जमा प्रकारातील व्यवहार करण्यासाठी जमा या पर्यायाची निवड करा. योग्य ती दिनांक सिलेक्ट करा. खाते प्रकार या ऑप्शनमध्ये व्यवहार कोणत्या प्रकारे होत आहे हे सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्ही चेक, डीडी किंवा ऑनलाईन असे पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला रक्कम टाईप करावी लागेल व जमा खाते आणि नावे खाते सिलेक्ट करून योग्य ती टिप्पणी लिहावी लागेल. सदरचा व्यवहार सेव्ह करण्यासाठी सेव्ह या बटनचा वापर करा. जमा व्यवहाराची पावती तयार करण्यासाठी तुम्ही पावती नंबर सिलेक्ट करून सदरच्या व्यवहाराची पावती प्रिंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जमा आणि नावे या दोन्ही प्रकारचे व्यवहार करू शकता. केलेल्या व्यवहाराचे कीर्दवही, खतावणी व तेरीस पत्रक हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतील. हे रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी रिपोर्ट या पर्यायाचा वापर करा. या ठिकाणी तुम्हाला आर्थिक वर्ष व तारखा सिलेक्ट होऊन आलेल्या दिसतील. तुम्ही स्वतः सदरचे आर्थिक वर्ष व तारखा सिलेक्ट करू शकता. हव्या त्या तारखा सिलेक्ट केल्यानंतर कीर्दवहीचा रिपोर्ट पाहण्यासाठी कीर्दवही या बटनवरती क्लिक करा. तुम्हाला सिलेक्ट केलेल्या विभागाची तारखेप्रमाणे कीर्दवही तयार झालेली दिसेल. ही कीर्दवही तुम्ही प्रिंट या पर्यायाचा वापर करून प्रिंट करू शकता अथवा PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट पण करू शकता. सिलेक्ट केलेल्या विभागाची खतावणी तयार करण्यासाठी तुम्ही खतावणी या पर्यायाचा वापर करू शकता व तयार झालेली खतावणी प्रिंट अथवा एक्सपोर्ट करू शकता. या प्रकारेच तुम्ही तेरीस पत्रक या ऑप्शनचा वापर करून सिलेक्ट केलेल्या विभागाचे तेरीस पत्रक तयार करून प्रिंट अथवा एक्सपोर्ट करू शकता. अशा प्रकारे तुमच्या शाळेच्या सर्व विभागातील कीर्दवही, खतावणी व तेरीस पत्र कमी वेळेत व अचूक पद्धतीने तयार करण्यासाठी तुम्ही डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरचा वापर करू शकता.